आता बातमी पाहूयात महाविकास आघाडीच्या गोटातनं। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियामध्ये जोरदार खलबतं सुरू आहेत। मुंबईतील 36 जागांपैकी काही जागांवर आघाडीमधील तिन्ही घटक पक्षांनी दावे केलेत। ठाकरेंच्या शिवसेनेनं 22, काँग्रेसनं 18 तर पवारांच्या राष्ट्रवादीला हव्यात 7 जागा। मात्र मुंबईतल्या 5 अशा जागा आहेत जिथे आघाडीतील कुठल्याही पक्षांनी अजूनही दावा केला नसल्याचं समजतंय। अर्थात या 5ही जागांवर भाजपचे आमदार आहेत। पराभवाच्या भीतीनेच अद्याप या जागांवर दावा करण्यात आला नसल्याचंही सांगण्यात येत आहे। महाविकास आघाडीच्या गोटात मुंबईत काय हालचाली सुरू आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावर एक नजर। मुंबईतील 36 पैकी 22 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा केला। मुंबईतील 36 पैकी 18 जागांवर काँग्रेसचाही दावा आहे। मलबार हिल, विलेपार्ले, चारकोप, बोरिवली आणि मुलुंड या 5 मतदारसंघांवर कुणाचाही दावा नाहीये। 5ही जागांवर भाजपचे आमदार आहेत। पराभवाच्या भीतीनेच मवियाचा 5 जागांवर दावा नसल्याचं पाहायला मिळतंय। पवारांचा राष्ट्रवादी पक्ष 7 जागांसाठी आग्रही आहे। त्यातील अणुशक्तीनगर, कुर्ला, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, दहिसरसाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून आग्रह आहे। काँग्रेसकडील धारावी ठाकरे गटाला तर ठाकरे गटाकडील भायखळा मतदारसंघ काँग्रेसला हवा आहे।